नागपूर उच्च न्यायालय शिपाई पदाचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे आणि शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा ही काही दिवसानंतर सुरू होणार आहे। तर ही परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते आणि 10 पैकी 10 गुण कशा पद्धतीने मिळवायचे, 10 गुण मिळवण्यासाठी कोणत्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत, संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर काही महत्त्वाच्या सूचना असतात की ते कॅन्डिडेट्सला माहीत नसतात, तर त्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडलं तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कॅन्डिडेट्सचं या ठिकाणी नाव आलेलं आहे पात्र यादीमध्ये, त्या कॅन्डिडेट्सला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी काय होणार आहे, शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता ही परीक्षा होणार आहे। सर्वांना त्या ठिकाणी बोलवलं जाते। बोलवल्याच्या नंतर 10-10 चा ग्रुप त्या ठिकाणी तयार केला जातो आणि 10-10 चा ग्रुप तयार केल्याच्या नंतर सर्वात अगोदर त्या सर्व कॅन्डिडेटची अटेंडन्स घेतली जाते। अटेंडन्स घेत असताना तुमचं लक्ष त्या अटेंडन्स कडे असणं अत्यंत आवश्यक असते। जेव्हा तुम्ही एका सरळ लाईनीमध्ये थांबता त्यावेळेस तुमचं लक्ष त्या अटेंडन्स कडे असणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण त्या ठिकाणी देखील तुम्हाला ऑब्झर्वेशन केले जाते। प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला ऑब्झर्वेशन केले जाते। तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, काय उमेदवारांना खालील वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे। म्हणजे ज्या ठिकाणी तुमची शारीरिक क्षमता विशेष अर्हता होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला बॅग, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, घड्याळे, त्याच्यानंतर ब्लूटूथ साहित्य, धातूचे साहित्य इत्यादी तुम्हाला या ठिकाणी नेण्यास सक्त मनाई आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नेता येत नाही। त्याच्यानंतर एकदा तुम्ही त्या प्रवेशद्वारामध्ये एंट्री केल्याच्या नंतर अटेंडन्स घेत असताना किंवा नंतर पूर्ण प्रोसेसमध्ये एकमेकाशी तुम्हाला बोलता सुद्धा येत नाही, म्हणजे तुम्हाला बोलायचं सुद्धा नाही एकमेकाशी कॅन्डिडेटशी। जरी तुमच्या जवळचे जरी कोणी मित्र असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी एकमेकाशी बोलायचं नाही। ह्या गोष्टीकडे देखील त्या ठिकाणी ऑब्झर्व केले जाते। या ठिकाणी पाहू शकता, चाचणी दरम्यान कोणत्याही उमेदवाराने एकमेकाशी बोलणे कडक मनाई आहे, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी बोलायचं नाही। आता पुढची प्रोसेस काय, अटेंडन्स झाल्याच्या नंतर या ठिकाणी काही साहित्य असतात, ते साहित्य त्या ठिकाणी ठेवले जातात आणि ते साहित्य आपापल्या पद्धतीनं तुम्हाला घ्यायचे असतात। आता यामध्ये साहित्य कोणकोणते आहेत ते साहित्य आपण पाहूया। सर्वात अगोदर साहित्य पाहण्या अगोदर या ठिकाणी पहा तुम्हाला उपस्थित सोबत काय काय घेऊन जायचं आहे। हॉल तिकीट असेल, त्याच्यानंतर मूळ ओळखपत्र, आधार, पॅन, मतदान यापैकी एक कोणतेही, नावामध्ये जर बदल असेल तर राजपत्र, विवाह प्रमाणपत्र इत्यादी तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। हे सर्व त्या ठिकाणी चेक केले जाते। आणि समजा एखाद्या व्यक्तीकडे या ठिकाणी ऍडमिट कार्ड्स नसेल तर अशा वेळेस जर त्यांचं यादीमध्ये नाव असेल तर त्यांना सुद्धा काही वेळेस त्या ठिकाणी परमिशन दिली जाते। त्याच्यानंतर पाहू शकता या ठिकाणी अटेंडन्स झाल्याच्या नंतर प्रत्येक उमेदवारास 2 ओळख बॅचेस व 40 पिन द्यावेत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्या समोरून एक तुमचा क्रमांक लावला जातो स्टिकर आणि तुमच्या पाठीमागे एक तुम्हाला स्टिकर लावली जाते। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो कोणी निरीक्षण करत आहे त्याला तुम्ही कुठूनही दिसावे, तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी वर्क करत आहेत। आणि त्या तुमच्या पाठीमागे ओळख बॅचेस जे लावले असतील, तुमचा नंबर असतो त्या ठिकाणी, त्यानुसार निरीक्षण करून तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी त्या यादीमध्ये समाविष्ट केले जातात। त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्हाला काय करायचं असते, त्या ठिकाणी वर्क करायचं असते। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच चाचणीचा वेळ किती असतो। प्रत्यक्षामध्ये 20 मिनिटाचा वेळ या ठिकाणी असतो प्रत्येक गटासाठी। म्हणजे 20 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं या ठिकाणी सर्व गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर केले जातात। जास्तीत जास्त 40 मिनिटं आणि ॲक्युरेट जो टाइम आहे तो आहे 20 मिनिटाचा टाइम। 20 मिनिटामध्ये सर्व ऍक्टिव्हिटी करून त्या ठिकाणी तुमची शारीरिक क्षमता विशेष अर्हता या ठिकाणी संपवली जाते। यामध्ये साहित्य कोण असते, कोणकोणते साहित्य तुम्हाला दिले जाते पाहू शकता तुम्ही। धूळ कपडे, सुपारी, झाडू, हात झाडू, कचरा पेट्या, पोछे यांची संख्या आहे, बादल्या, मग, फिनाईल, मास्क, कॅल्क्युलेटर, पेन, पेन्सिल, शार्पनर, इरेजर असलेले लिफाफे, पुस्तकांची टोपली इत्यादी प्रकारचे साहित्य त्या ठिकाणी तुमच्या समोर ठेवले जाते। आणि ठेवल्याच्या नंतर आता इथून तुमची शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा ही सुरू होते। आपापल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जो आवश्यक आहे तो यापैकी योग्य साहित्य त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे आणि आपापल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला कामाला लागायचं आहे। म्हणजे जे साहित्य ठेवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एरिया दिला जातो, इथपर्यंतच तुम्हाला या ठिकाणी कार्य करायचं आहे किंवा साफसफाई करायचं आहे। तर त्या एरियामध्येच राहून तुम्हाला काय करायचं असतं, या ठिकाणी वर्क करायचं असते। हे सर्व साहित्य घेऊन आपापल्या पद्धतीनं इमानदारीने त्या ठिकाणी वर्क करायचं असते। यामध्ये जर तुम्ही आयदीपणा जर केला असेल तर या ठिकाणी निरीक्षणामध्ये तुम्हाला मार्क कमी पडू शकतात। आणि हे सर्व झाल्याच्या नंतर यामध्ये जी काही पुस्तकाची टोपली वगैरे ठेवलेली असेल, लास्ट वेळेस या ठिकाणी तुम्हाला एखादं पुस्तक नाव सांगितलं जातं लेखकाचं आणि त्या पुस्तकाचा जो ढीग असतो, ढिगारा, त्याच्यामधून ते पुस्तक आणायला सांगितले जाते। त्या वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तो पुस्तक आणावं लागतो। जरी सापडलं नाही तरी काही टेन्शन घ्यायचं नाही। त्याच्यानंतर हे सर्व झाल्याच्या नंतर अजून एक ऍक्टिव्हिटी असते, ते म्हणजे असते या ठिकाणी तुम्हाला विचारले जाते एक क्वेश्चन, एका शब्दामध्ये सांगा असं म्हटलं जातं। ते असते ते म्हणजेच तुमच्याकडे स्किल कोणकोणते आहेत ते विचारले जाते। तर या ठिकाणी तुमच्याकडे स्वयंपाकाची स्किल असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे। दुसरं, तुम्हाला जर 4 व्हीलर चालवता येत असेल तर तुमचा हा प्लस पॉईंट आहे, तुम्हाला 10 पैकी 10 गुण या ठिकाणी मिळू शकतात। म्हणजे अशा पद्धतीने संपूर्ण तुमची स्किल टेस्ट घेतली जाते। 3 गोष्टी असतात। नंबर 1 पुस्तकांची टोपली, पुस्तक शोधणे, त्याच्यानंतर पूर्ण साफसफाई करणे आणि त्याच्यानंतर स्किल टेस्ट बद्दल विचारले जाते, तुम्हाला काय येते का। ह्या 3 गोष्टी
मिळून तुम्हाला या ठिकाणी टोटली 10 गुण दिले जातात. तर आता व्यवस्थित जर तुम्ही कार्य केलं तर 10 पैकी 10 तुम्हाला या ठिकाणी गुण मिळतात. तर अशा प्रकारची टेस्ट तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. तर अजून तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. तसेच टेलिग्राम चॅनलवर आपला WhatsApp नंबर दिले त्या ठिकाणी देखील तुम्ही मेसेज करून तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही विचारू शकता.